म्हणणं काय आणि राजसाहेबांचं म्हणणं काय? आता काय होतं की हल्ला बिल्ला हा हल्ला थोडी होता हो. महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा प्रश्न पडतो की एखाद्याची आमदारावर आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, परंतु एखाद्याच्या गाडीवर अशा प्रकारे जीवजन्य हल्ला करणं कितपत योग्य वाटत मॅडम, पत्रकार मित्रांनो, तुमचे सगळे प्रश्न मला अवगत आहेत, मला माहिती आहेत, त्याची मी पूर्ण आदर करत. तुम्ही म्हणालात की त्यांच्या गाडीवरती हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती, तो एक उद्रेक होता. मी प्रेस घेतो काय, त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक, तो येतो काय तिथे, ती क्रियेला प्रतिक्रिया होती. असं काय ठरवून नव्हतं. आम्ही तिथे आमचा प्रेस झाली, त्याच्यानंतर आमचा स्नेहबोधाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला, ती त्याची बॅड लक. मध्ये तेव्हा तुम्ही सरळ सरळ चेतावणी देताना आहे की त्याला सोडायचं नाहीये, असं सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे ना. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही डायरेक्ट चेतावणी दिल्याच्या नंतरच ही घटना घडली ना. अहो, मग माझ्यावर गुन्हा कशामुळे झालाय दाखल? असं काय करताय तुम्ही? माझ्यावर गुन्हा दाखल होण्याचं कारण काय मला सांगा तुम्ही. मी मारायला नाहीये. अहो साहेब, ऐका ना, आंदोलन करताय जीव गेला तरी पण त्यांना अटक झाली पाहिजे अशी मुलींसह बसलेले मांडल्या त्या ठिकाणी. मला तुम्ही सांगा, एक वरच्या सभागृहातला आमदार, मला तुम्ही सांगा अकोल्यातले किती नागरिक त्याच्याबरोबर? तुम्हीच क्लिप बघा, तुम्हीच मला सांगा. अहो, तिथली लोक सुद्धा नाहीत हो त्यांच्या बरोबर. माझी तर विनंती अजितदादांना, दादा कृपया, ज्याच्या तोंडाला बावासीर झाला, पाईल झालाय, मुळव्याध झालाय, तुमच्या पक्षाला हा माणूस डुबवणार आहे, कृपया तुम्ही खूप कष्ट करून पवार साहेबांचा पितृतुल्य माणसाबरोबर आपण वैर घेऊन आपण पक्ष वेगळा केला आणि अशा पक्षाला संपवायची या माणसाने सुपारी घेतली ना, असं मला आता वाटतंय. म्हणून कृपया दादा तुम्ही काळजी घ्या आणि या माणसाला त्याची जागा दाखवा. कारण तुम्ही आदेश देऊन सुद्धा अकोला जिल्ह्यातले किती लोक तिथे बसलेत ते पहा. त्यांचा जीव जाईल असं थेट म्हणतात अमोल मिटकर. कसं आहे त्याला, नाही नाही नाही, त्याचं कसं आहे की त्याला पोलिसची प्रोटेक्शन वाढवून घ्यायचंय. त्याच्याबरोबर एक आपले पोलीसवाले साहेब होते, आता त्याला पाठीमागे पुढे ती गाडी वगैरे लागेल, YZ काय ते तुम्ही बोलता ना कॅटेगरी, ती त्याला करून घ्यायची आहे. काल त्याच्या घरी बघा ना किती मस्त पैकी पुरी SRPची एक पालटून उभी करून टाकली पोलिसांनी. हे स्वतःचं वलय वाढवण्यासाठी आहे. नेत्यांकडून समर्थन दिलं गेलं की जे काय घडलं ते वेगळं घडलं. राज ठाकरेंनी समर्थन दिले का? आदल्या बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की जे काय घडलंय त्याला मी समर्थन देतो, तुम्ही योग्य केले का, ही त्यांची वाक्य होती का? सन्माननीय ताई, माननीय राज ठाकरे साहेबांनी माझ्या बरोबर जी चर्चा केली त्याच्यामध्ये फक्त साहेबांच्या इतके हळवे झाले होते. साहेब, आमच्या जयसाठी, जय ह्या विषयावरतीच फक्त आमची चर्चा झाली आणि जय व्यतिरिक्त दुसरा काही विषय झाला नाही. माननीय अमित साहेब ऑलरेडी तिथे त्यांच्या परिवाराला भेटायला गेलेत. जयला कसे भेटू शकतात? त्यांचा हा 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 नाही, तुमचा प्रश्न थोडा चुकला ताई. अमित साहेब मला वाटतं की आता पोचले असतील अकोल्यात किंवा पोचतील आता. तर ऑलरेडी एक ठाकरे गेलेले आणि ज्या वेळेस साहेब आता दौऱ्यावरती निघणारच आहेत 3 ऑगस्ट पासून. आज बघा एवढा मोठा दिवस आहे आमचा वर्धापन दिन विद्यार्थी सेनेचा, एक सुद्धा कार्यक्रम नाही आज. आम्ही इतके हळवे होतो आणि आम्ही इतके आमच्या एक एक महाराष्ट्र सैनिकांशी आमची नाळ जुळलेली आहे. सगळे कार्यक्रम रद्द करून आम्ही जयच्या जो झाला प्रकार त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आहोत. मिटकरी या संदर्भात चर्चा झाली का? नाही हो, फालतू माणसाबरोबर कुठे साहेब या संदर्भात हो. मी ताई तुमचा प्रश्न ऐकला, तुम्ही उत्तर फालतू माणसाबद्दल बोलायला एवढा वेळ आहे का साहेबांकडे? छोट्या माणसाबद्दल थोडी आहे. अमोल मिटकरी आरोप करत होते, आता त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील हे देखील बोलतायत की राज ठाकरेंवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा बोललेला दाखवा. घरात दाखवावी म्हणून कर्णबाळांनी. रुपाली पाटील या मनसेच्या पूर्व कार्यकर्त्या होत्या. आता घरात मर्दानगी दाखवा म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे काय स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ काय? तुम्ही केलेल्या प्रश्नाचा अर्थ तुम्ही मला सांगा, मग मी उत्तर देतो. घरात मर्दानगी दाखवा म्हणजे त्यांनी म्हटलं असं की काय विषय म्हणजे काय? अहो याचा मिनिंग कळलं का?
काय याचं अर्थ तरी सांगा, त्या प्रश्नाचं काय, कसं उत्तर देणार? घरात मर्दांगी दाखवा म्हणजे काय? माझ्या भगिनी इथे उभ्या तर मी काही बोलायचं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, असं उकसवू नका. मी सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, व्यापारी आहे, असं नाही नाही नाही. त्या मनसे कार्यकर्त्याचा फोटो अमोल मिटकरींसोबत व्हायरल झाला. मनसे कार्यकर्त्याचा फोटो अमोल कार्यकर्ता नाही, तो आमचा जिल्हाध्यक्ष तिथला. त्याकडे कसं Yes. पाहता त्या फोटोकडे? आता बघा, ते दोघेही त्या जिल्ह्याचे आहेत. बरोबर आहे. इलेक्शनच्या अगोदर माननीय राज ठाकरे साहेबांनी मोदीजींना